किरकोळ वादात मुलानेच कुऱ्हाडीने वार करून केली जन्मदात्या पित्याची हत्या. संग्रामपूर तालुक्यातील बोडखा गावातील घटना. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बोडखा येथे किरकोळ कारणावरून मुलानेच आपल्या वडिलांची कुऱ्हाडीने वार करत निर्घृण हत्या केली आहे आणि मृतदेह नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रामराव तेलारकर असे मृतक व्यक्तीचे नाव आहे. 6 दिवसांपूर्वी ही घटना घडली, मात्र ती लपवण्याचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. तू घराकडे लक्ष देत नाहीस, कामधंदा करत नाहीस असे वडिलांनी म्हटल्यामुळे मुलगा शिवाजी तेलारकर यांनी आपल्या वडिलांवर कुऱ्हाडीने घाव करत त्यांची निर्घृण हत्या केली आहे. त्यानंतर त्यांचा मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरून मुलाच्या मदतीने मृतदेह पूर्णा नदीमध्ये फेकून देण्यात आला होता. ही घटना गुप्त ठेवण्यात आली होती, मात्र आरोपी शिवाजी तेलारकर यांच्या पत्नीने तामगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा उलगडा झाला आहे. पोलिसांनी शिवाजी व त्याच्या मुलावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. सध्या मृतदेहाचा शोध घेणे सुरू आहे. पोलीस स्टेशन तामगाव येथे दिनांक 17/8/2025 रोजी मिसिंग क्रमांक 30/2025 दाखल होती, ज्यामध्ये राहणार बोडखा येथील रामराव उत्तमराव तेलारकर वय 65 वर्षे हे व्यक्ती घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्याबाबत पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल होती. यातील फिर्यादीच्या तक्रारीनुसार मुलगा शिवाजी रामराव तेलारकर याने त्यांच्या वडिलाचा ताटात उष्ट ठेवल्याच्या कारणावरून वाद होऊन वडील रामराव उत्तमराव तेलारकर यांचा कुऱ्हाडीचे वार करून निर्घृणपणे खून केलेला आहे व खून करून आरोपीने त्याचा मुलगा कृष्णा तेलारकर याच्या मदतीने सदर मृतक याचे प्रेत खिरोडा येथील पूर्णा नदीच्या पुलावरून वाहत्या पाण्यात फेकून गुन्ह्यातील पुरावा नष्ट केलेला आहे.